खूप दिवसापासून आणि म्हणजे जे चाललेलं आणि ज्या गोष्टी दीक्षा फेस करत होती त्यासाठी आम्ही खूप खूप टेस्ट केल्या, खूप वेळा डॉक्टरकडे गेलो आणि मग एक्सरे पण केला, मग आता सिटी स्कॅन पण केला आणि शेवटी त्याचे रिपोर्ट्स आता आलेले आहेत. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. तर दीक्षाने ते कारळे कापाड लावलेले आहेत. कारळे ते आत्तासाठी नाही, ते उद्यासाठी टिफिनसाठी आहे. हे बघा किती कापून झाले. मी कॅमेरा चालू करता व्हिडिओ शूट करण्याच्या आधीच कापून पण झाले. एवढी स्पीड आहे, स्पीड मल्टी टॅलेंटेड आहे. तरी आम्हाला सिटी स्कॅन करायला लागला आणि होपफुली सिटी स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे. 4 वाजता मला आठवण आली पटकन, अशी 4 वाजून गेले 10 मिनिटं आले आणि मला आठवण आली पटकन, अरे 4ला फोन करायचा आणि रिपोर्ट. नाही माझ्या लक्षात होतं. आम्ही पूर्ण दिवस विचार करत होतो, पण आज कधी नेहमी असं होतं, टायमालाच माणूस विसरतो. तर मग मी लगेच फोन केला त्यांना. त्यांनी मग नाव विचारलं दीक्षाचा आणि मग लगेच त्यांनी रिपोर्ट मला लगेच PDF पाठवून दिला व्हॉट्सअपला. सो रिपोर्ट आहे, मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मग आता सध्या आमचा काय प्लॅन आहे, जेवणाचं काय माहिती ठरलेलं नाही. काय करायचं आपण, पाण्याची वाट बघतोय. तरी मग अंदाज आपण काय करू शकतो. असं काय पटकन होईल आणि पटकन आपण खाऊ शकतो असं काहीतरी नाही. असं पॉसिबल नाही आहे. सो चपाती असेल ना आपली. ओके चपाती आहे. मग आपण मला वाटते का डाळ वगैरे काहीतरी नको, नॉर्मल तिखट डाळ वगैरे बनवू ना. मग बघू, कारण आता पाणी येणार आहे. पाणी येण्याच्या आधी आमची खूप सारी भांडी पडलेली आहेत. ती भांडी पहिले घसून घ्यायची. पाणी आला ना का लगेच तरी घाई होते मग, आणि मग पूर्ण भांडी पण घसून होत नाही आणि मग दवून पोहत नाही. सो त्याच्या आधीच मग घसलेली बरी नाही का. हां सो आवरून घेऊ आपण लगेच पटकन. आणि तोपर्यंत ना आम्ही काय बघतो माहिती आहे का, नवीन सिरीज आली आहे अर्षद वारसीची, प्रीतम आणि पॅड्रो. हॅकिंग वरती मस्त सुरुवात मस्त झाली. आम्ही एक तो जुना मूवी पण बघितला हॅकिंगचा, आणि आम्ही स्पेशल त्यासाठी पण आम्ही चालू केला ना. पहिला एपिसोड मस्त केला, एकदम मस्त वाटला आम्हाला बघायला. सो आम्ही आता चालू केलाय, तो आम्ही बघतो. आणि साईडला दीक्षा लगेच काम चालू करणार, आणि काम चालू झालं आपलं पूर्ण झालं ना तर मग आपण रिपोर्ट दाखवू आणि मग त्यावर बोलू. ठीक आहे. तर गाईज आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे पाणी फक्त 10 मिनिटच होता, तर त्याच्यामध्ये पण दीक्षाने पटापट आवरून घेतला. कपडे पण झाले, कसे तरी केले आम्ही, झाले आणि झालं सगळं आवरून जवळ. पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे याच बिल्डिंग. मला वाटते काय प्रॉब्लेम काय समजत नाही. बघू आता काय प्रॉब्लेम आहे, शोधून काढायला लागेल. ठीक आहे. सो आता आमची इथे बनते तिखट डाळ. दीक्षाची फेवरेट. कारण हा पटत ना. फेवरेट म्हणजे काय माहिती, मला आवडते तिखट डाळ. म्हणजे कशी ती एकदम तिथं पूर्ण अशी मेल्ट झाली ना डाळ, तर ती मस्त लागते. आणि त्यात ना मग अशी बटाटा आणि शेकटाई शेंगा असते ना. हा, आणि दीक्षाला आज शेकटाई शेंगा भेटल्या. दीक्षा आज नाक्यावर गेलेली, खूप सारा खाऊ घेतला आणि खूप थोडीशी भाजी आणली. त्याच्यामध्ये काय आणलं, भाजी किती महाग आहे असं मला त्यांनी फोन करून सांगितलं का. हो 40 रुपये पाव फ्लावर आहे. काय करू, मी घेतलं नको घेऊ. मग काय, तू जर मला एवढा फोन केला 40 रुपये पाव फ्लावर हे सांगायला, तर म्हणून नको घेऊ. एवढी टेन्शनला आली दीक्षा. 40 रुपये पाव बोलते फ्लावर आहे आणि 80 रुपयाचे अर्धा किलो. बोलू बरोबर आहे ना, 80चे अर्धाच किलो येईल ना. बोलते मी नाही घेत. बोलू नको घेऊ. मग कशाला घेते ना. मग दीक्षाने ते साईडला ठेवलं आणि 100 रुपयाचा खाऊ घेतला. नाही का, असं झालंय. बाकी तिने फक्त शेकटाई शेंगा आणला, दुसरं काय आणला, कोथिंबीर वगैरे. तिचा असा विचार म्हणतो का काय काय घ्यायचा नक्की टायमाला असं ना. भाजीपालामध्ये आता आम्हाला पण सुचत नाही काय घ्यायचं ना काय नाही. सो आता आमची तिखट डाळ बनते आणि थोडासा राईस. ओके. हो ठीक आहे चालेल. आमच्याकडे कणी पण आहे छोटी, ती मस्त लागते. आम्ही ती स्पेशल ना कशासाठी, चिकन मटन, पण ती एकदाच झाली बनवून. बरोबर ना, एकदाच बनवली ना आपण, त्यात जास्त नाही बनवली ना आपण. ठीक आहे. माझा तू बनव, कणी बनव, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि चपाती पण असेल आपली सकाळची, सुट्टी पण आपण खाऊ. आणि हां, आमचं आवरून पण झालं आणि जेवण पण झालं. आता आपण रिपोर्ट बद्दल बोलूया. ठीक आहे. तर गाईज खूप दिवसापासून आणि म्हणजे जे चाललेलं आणि ज्या गोष्टी दीक्षा फेस करत होती
त्यासाठी आम्ही खूप खूप टेस्ट केल्या, खूप वेळा डॉक्टरकडे गेलो आणि मग एक्सरे पण केला, मग आता CT स्कॅन पण केला आणि शेवटी त्याचे रिपोर्ट्स आता आलेले आहेत. हे बघा. ऍक्च्युली याच्यावर लिहिलंय की बाबा नॉर्मल आहे, तसं काही नाही. ते डिझिनेस म्हणजे कसं चक्कर वगैरे त्याच्यामुळे नाही, ते आपण सांगितलेलं आहे. ते आपण सांगितलंय त्याच्यामुळे नाही. आणि आपण त्यात सगळं आपण एक बघितलं की नॉर्मल आहे सगळं, पण आपण डॉक्टरला आता उद्या दाखवणार. नॉर्मलच दिलेले त्यांनी, सगळं नॉर्मल दिलंय. मला आधी वाटलेलं का हा मला सांगतील ते का हा डोक्यात काहीच नाही आहे, तुम्ही नका त्याच्यावर. भरलेला आहे, मला असं वाटलं का भरलेला आहे डोका, पण त्यात काहीच देणार नाही असं मला वाटलं आधी. पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. नंतर मला काय मला वाटलेलं का कानामुळे पण कधी कधी ना कानाचा प्रॉब्लेम असला तेव्हा पण होतो असं चक्कर वगैरे येणं किंवा दाढ वगैरे पण तेव्हा पण होतो असा. परत मणक्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आपण सगळ्या गोष्टींचे रिपोर्ट केले. आधी आम्ही ब्लड टेस्ट केले, परत नंतर माझा मागे एक्सरा काढला आणि आता CT स्कॅन पण काढला. ऍक्च्युली कधी कधी काय होतं माहिती का, आपल्या माइंडमध्ये पण एखादी गोष्ट बसू जाते आणि जास्त करून इथं तसंच जास्त विचार करण्यामुळे पण तसं गोष्टी होतात. सो मी तिला काही अडवलं नाही, काय नाही. मी तिला बोललो की बाबा आपल्याला काही प्रॉब्लेम नसेल, पण ते कसं तिच्या मनात एक भीती बसली होती, कारण मला काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला काहीतरी आहे, मला काहीतरी आजार असेल आतून. अशा गोष्टी बरेच वेळा ती बोलून पण दाखवली. म्हणून मी बाबा तिच्या मनाचं समाधान होईल म्हणून मग ती CT स्कॅन पर्यंत आम्ही गेलो. आणि ऍक्च्युली आता बघू, आता उद्या डॉक्टर मला वाटते काय ना काय सांगतील. असं आहे की प्रत्येक गोष्ट नॉर्मल आली म्हणजे नॉर्मलच असेल. त्यांना त्यांच्या भाषेत, म्हणूनच चक्कर येते अशी थोडी, त्यांच्या भाषेत एवढं सिरियस नसेल, काय नॉर्मल काहीतरी असेल असं. हा, कारण काय असता सिरियसनेस पण तर त्यात डिटेक्ट पण झाला असता किंवा त्यात रिपोर्टमध्ये आला पण असता, पण तसं काय ऍक्च्युली नाही आहे. पण आता उद्या डॉक्टर आपल्याला काय ना काय तरी सांगतील किंवा नॉर्मल, एवढा नॉर्मल सगळ्या गोष्टी आपण पण एवढं खुश होऊन चालणार. काहीतरी असेल आम्ही त्यांना सांगू पण का ठीक आहे, तर ते बोलले पण का नॉर्मल आहेत, तर आपण त्यांना विचारू मग आता हे जे प्रॉब्लेम होतात ते कशामुळे होतात, त्यासाठी आम्ही डाएट काय केली पाहिजे, कसं म्हणजे किती झोप घेतली पाहिजे. झोप तर आपल्याला ऍक्च्युली पाहिजेच, मी सांगतो 8 तास तरी झोप पाहिजे आपल्याला. आणि मी पण सर्च केलेलं ना गुगलवरती, तेव्हा दाखवलेलं त्यांना का बाबा जेव्हा असे प्रॉब्लेम होतात ना तेव्हा कमी कमी खायला पाहिजे. का माहिती का, जेव्हा आपण जेवतो किंवा आपण काय खातो ना तेव्हा पूर्ण आपल्या ब्लड सर्क्युलेशन ना तो एक साईडला जातो, पोटाकडे जातो, आतड्यांकडे जातो. हा, मग पुरवठा मला वाटतं ब्रेनकडे होत नाही. सो त्याच्यामुळे ना बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, असं कॉमन आहे. ऍक्च्युली मम्मीला प्रॉब्लेम, मम्मी पण तेच बोलते की मान दुखते, हात दुखते, तिला पण चक्कर येते. तर मग ऍक्च्युली तिला बोललो मी सकाळी तुझं पण आपण काढून घेऊ म्हणून. हा, इकडे बोलवणार तिला, तिचं पण काढून घेऊ. आणि आता हे रिपोर्ट्स तर आले नॉर्मल, याच्यावर लिहिले सगळं नॉर्मल. आता एवढ्या आपण एज्युकेटेड आहेत का आपण वाचता वगैरे येतो किंवा नॉर्मल आहेत, पण डॉक्टरांच्या भाषेत त्यांना काहीतरी असेल ना माहिती. ते जेव्हा फ्रेम पण बघतील तेव्हा ते सांगतील का नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा काय. थोडाफार तर मायनर असा थोडाफार तर असेलच, एवढा मोठा डोका आहे त्याच्यात काय ना काय तर थोडासा तर असेलच ना. असं दे, चला ठीक आहे. पण एवढा एक ठीक झाला, चांगला झाला का तिच्या मनातून ती भीती निघून गेली ना. बरं वाटलं आता, म्हणजे ऍक्च्युली हा समाधान होता मला. तेच बघायला बाबा हिच्या मनाचं एकदा समाधान होऊ दे, म्हणजे मग काय होत माहिती का, आपण जेवढा विचार करतो ना एखादी गोष्ट नसली पण ना आपल्या डोक्यात ती होते, आपल्याला ती होते, 100% होते. त्याच्यामुळे आपण ना अशा एवढ्या गोष्टींचा डीपली विचार कधीच करायचा नाही. आपण एकदम खुश राहायचा, आनंदी राहायचा, आपल्याला बिझी ठेवायचा आणि अशा नाहीतच गोष्टींकडे असा निगेटिव्ह विचार नाही करायचा. बरोबर ना. बरोबर. सो आता आपण काय करू माहिती का, हे उद्या रिपोर्ट्स आपण दाखवू डॉक्टरांना आणि डॉक्टरांचा सल्ला पण घेऊ. ते काय सजेशन देतील चांगले त्याच्यावर आपण बोलू, नाही का. ठीक आहे, तर आता जास्त काय आम्ही वेळ घेत नाहीये. ठीक आहे, आमचं जेवण पण झालेलं आहे आणि मग आम्ही लगेच जेवण आमचे तिखट डाळ बनले. सो आता आम्ही जेवण पण करू. चला, एक गोष्ट चांगली झाली बाबा, ही खुश झाली. ही खुश झालं, मला ही खुश झाली. टेन्शन फ्री असली ना मला बरं वाटतंय सिरियसली. म्हणजे माझा हार्टबीट असं वाढतो, सिरियसली बीपी वाढते माझा. हिने टेन्शन घेतलं ना, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होणार आहे, मला काहीतरी झालंय, मला असं वाटतं की बाबा हिला टेन्शनमध्ये काय होऊ नको, असं दुसरं काहीच नाही. सो ठीक आहे, चला आपण आता जेवू, नंतर मग बोलू. ठीक आहे. तर गाईज आता वाजले आहेत 11 आणि खूप जास्त झोप आली आणि पाऊस पण बाहेर मस्त थांबला आहे. सो आपण आता ही व्हिडिओ इथेच एंड करू. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.